काय तुझं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचं काय 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 होतं ते? इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचं एक मिनिट मला अजूनही नाही कळलं, परत एकदा. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टम सिरियसली? इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आहे ते. बरं, आणखीन एक. आणि ही काही कुठली कुकडअप स्टोरी नाहीये. काय? कुकडअप स्टोरी नाहीये. कुकडप बुकडप हे ऐकून ना माझे लिटरली कान फ्रिकडअप झालेत. हे बघा, वाईट इंग्लिश चांगली इंग्लिशचा इथे प्रश्नच नाहीये, पण आपण जर का सिनेमाची डबिंग करतोय तर तिथे तरी किमान या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. आपण एक फायनल कट टाकतोय ट्रेलरचा, ते पण यूट्यूबवरती, की आता आपला चित्रपट रिलीज होण्याच्या अगदीच मला असं वाटतं अगदी कोपऱ्यावर येऊन ठेपलाय. तर तिथे कुठेतरी आपली फार जबाबदारी आहे की यार, ट्रेलरची सुरुवातच ज्या डायलॉगने होती तिथेच इतकं म्हणजे जर्नलिस्टम आणि कुकडप. एनिवे, चर्चा करूया रील स्टार या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. रील स्टार या नावाचा चित्रपट येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला 14 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. आणि याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरलाच गोंधळ नावाचा सुद्धा चित्रपट येतोय. याच दिवशी इतरही बरेचसे कदाचित हॉलिवूड, बॉलिवूड आणि साऊथचे चित्रपट असतीलच, पण मूळतः दोन चित्रपट एकमेकांचं कॉम्पिटिशन बनून परत एकदा मैदानात उतरताय. असो, वारंवार 30-30 कंप्लेंट टाकण्यात काही अर्थ नाहीये, हे आता मला कळून चुकलंय. डायरेक्ट असं ट्रेलरबद्दल चर्चा करूया. आता ट्रेलरवरनंच आपल्या सगळ्यांना अशी कल्पना आली आहे की ही एक सामान्य माणसाची गोष्ट जरी असली तरी त्याने दिलेल्या असामान्य लढ्याची गोष्ट आहे. नक्की हा सगळा खटाटोप कशासाठी चाललाय हे सगळं आपल्याला ट्रेलरवरनं कळतंय. म्हणजे अगदी पूर्ण जरी नसला तरी वरवरून आपल्याला प्लॉटची आयडिया आली आहे. आता प्लॉट असा आहे की एक माणूस आहे, अत्यंत जास्त गरीब आहे आणि त्यातल्या त्यात तो एका सायकलवरती दररोज निघतो घरातनं आणि छोट्या वस्तू विकतोय. मग बाजार, हाट कुठे आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन छोट्या वस्तू या विकून जो काही उदरनिर्वाहासाठी त्याला पैसा मिळतो तितक्यातच त्याला भागवावं लागतं आणि तो घरी येतोय. अशी एकंदरीत त्याची दिनचर्या आहे. बरं, या सगळ्यांमध्ये त्याच्याकडे एक असं स्किल आहे ज्याच्यामुळे सोशल मीडियावरती त्याचे चिक्कार फॅन फॉलोविंग आहे. ते स्किल म्हणजे रील्स बनवणं. आता भावाने रील टाकली की सगळेजण येडे होतात त्याच्या रीलसाठी आणि एकंदरीत या सगळ्यांमध्ये असं नक्की काय घडतं की त्याच्यानंतर त्याच्या रील्सच अपलोड होणं बंद होतं आणि ह्या सगळ्यांमध्ये प्रसादोग जो एक जर्नलिस्ट आहे, न्यूजरूम एक्सक्लुझिव्ह, तर त्याला नक्की काय असं हाती लागतं, काय असे पुरावे हाती लागतात. खूप मोठी अशी काहीतरी बातमी त्याच्या हाती लागते आणि त्याच बातमीला कव्हर करता करता तो याला भेटतो आणि मग दोघेही जण एकत्रितपणे सिस्टीमच्या अगेन्स्ट लढा देत आहे. आता ही सिस्टीम काय, कशाविरुद्ध लढा देत आहे, हे सगळं काही आपल्याला 14 नोव्हेंबरला उलगडता येणार आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मला ॲक्च्युअली चांगली वाटते. म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीने लाइटिंगचा सेटअप त्यांनी वापरलेला असेल किंवा ज्या पद्धतीने कलर ग्रेड्स आपल्याला दिसत आहेत, एडिटिंगमध्ये स्पेशली ज्या पद्धतीने ट्रेलरला सुद्धा कट्स मिळालेले आहेत, ते सुद्धा मला आवडलं. ओव्हरऑल जरी आपल्याला ट्रेलरमधनं प्लॉटची आयडिया मिळालेली असते, तरी पण मुख्य काही कारणं, मुख्य काही पात्र आणि त्यांच्या शेड्स अजूनही आपल्या सगळ्यांसमोर एस्टॅब्लिश झालेल्या नाहीयेत आणि हे एक उत्तम ट्रेलर कटचं उदाहरण असतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे सिमी आणि रॉबिन यांनी आणि या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे सुधीर कुलकर्णी यांनी. मला चित्रपटाचं बीजीएम सुद्धा आवडलं, ज्या पद्धतीने ओव्हरऑल आपल्याला एक वाइब येते चित्रपटाकडनं की काहीतरी थोडंफार चांगल्यातलं चांगलं काम नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. पण आता येऊया त्या एका वाक्यावरती, जे वाक्य चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. हे लोक आपल्या चुकतात. आपण खालच्या जातीचे म्हणून का? सिरियसली, म्हणजे जातीचं अँगल टाकणं खरंच गरजेचं होतं का, हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. यार, आपण 2025 मध्ये आत्ता आहोत आणि कुठे महाराष्ट्रात मला एक असं उदाहरण द्या की तू ह्या जातीचं आहे म्हणून मी तुझ्यावरती थुंकतोय. हे कुठे घडलंय? हे जस्ट जस्ट टेल मी, जस्ट शो मी वन्स, जस्ट वन प्रूफ ॲट लीस्ट अँड आय टेक माय वर्ड्स बॅक. म्हणजे खरंच आपण खालच्या जातीचे म्हणून आपल्यावरती थुंकतोय. कोण थुंकतंय कोणावरती? कोणालाच कोणावर थुंकण्यासाठी वेळ नाहीये. कोणालाच कोणाची जात, आडनाव शोधायला वेळ नाहीये. ज्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने 24 तास जात मिरवत असते ना, तेच लोक अशा पद्धतीचे बालिश प्रोपेगंडे आपल्या फिल्म्समधनं दाखवत असतात असं मला वाटतं. अत्यंत बालिश प्रोपेगंडे वाटतात हे आज सुद्धा मी तुम्हाला सांगते. इतके चाइल्डिश वाटतात ना हे स्टेटमेंट्सच की माझ्यासोबत असं झालं कारण माझी जात अशी आहे. अरे, कोणालाच वेळ नाहीये यार. कोणाची जात काय आहे हे विचारायला सुद्धा वेळ नाहीये. इतकी झंझट आयुष्यामध्ये सगळ्यांच्या आहेत. म्हणजे करिअर, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, पैसा कमावणं, स्टेटस मेंटेन करणं, अ, घरच्यांना सुखी ठेवणं, बायको पोरांना सुखी ठेवणं, एक्स्पेक्टेशन्सवरती खरं उतरणं, स्वतःचं चारित्र्य सांभाळणं, ह्या सगळ्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामधनं वेळ काढून, ए बाबा तुझी जात काय, तुझं आडनाव काय, मी तुझ्यावर थुंकतो.
खरंच सांगते, या सगळ्या बालिश गोष्टींपासून मेकर्सनी मूव्ह ऑन करायला पाहिजे आणि जात म्हणजे जबरदस्ती ते असं लिटरली ते ठिगळ वाटतंय. फक्त गरीब आहे आणि मग श्रीमंत कसा चुकीचा, हा तोच पॅंतरा आहे. हा तोच एक फॉर्म्युला आहे, की दरवेळेला गरीब असला म्हणजे तो योग्यच असतो. श्रीमंत असला म्हणजे तो बावटच असतो. तो अत्यंत अन्याय करणारा असतो. हे लॉजिक दाखवून ना श्रीमंतीची एक घृणा निर्माण केलेली आहे समाजामध्ये आणि गरिबीला ग्लोरिफाय करण्याचे सिनेमे तुम्हाला चिक्कार सापडतील. आणि मला असं वाटतं, की आता लोकं खूप इव्हॉल्व झालेले आहेत. मेंटली सुद्धा त्यांना कळतं, की आयुष्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी काय असते किंवा आयुष्यात आजूबाजूला काय-काय गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावरनं सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना कळतात. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्लीज बालिश गोष्टी दाखवून आपले चित्रपट ऑलरेडी आपले मराठी चित्रपट ॲक्चुअली डबक्यात जात आहे. पण त्याच्यात सुद्धा जर का आपण अशा पद्धतीचे प्रोपगंडे आणत असू, जातीचा अँगल अननेसेसरी टोटली, तर मग मला असं वाटतं कुठेतरी त्यांना काउंटर करणं गरजेचं आहे. आणि तरी पण मी या चित्रपटासाठी एक्सायटेड यासाठी आहे कारण याची कास्टिंग म्हणजे आता भूषण मंजुळे याच्यामध्ये आहे, जे नागराज मंजुळे यांचे भाऊ आहेत आणि प्रसाद ओक जे अगेन मी त्यांची मोठी फॅन आहे प्रसाद ओक यांची. त्याच्यामुळे ऑफकोर्स मी या चित्रपटाकडे तितक्याच मोठ्या खुल्या हाताने मी नक्कीच त्यांचं स्वागत करीन. पण आता 14 नोव्हेंबरला गोंधळ हा सुद्धा चित्रपट येतो. त्यामुळे गोंधळसाठी माझं पहिलं प्राधान्य नक्कीच असेल. बाकी तुमचं काय म्हणणं आहे आणि जातीच्या अँगलबद्दल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.